पाहिजे तेव्हा ही बाई गायब. काय महत्वाचं महत्व. अरे वा वा, छान छान. हां, काय कसं कुठे म्हणजे भैरवीजी कुठे गेला होता तुम्ही? खूप वेळ वाट बघत होतो मी. म्हणजे मला काय. हां, तू बाहेर खूप थंडी आहे, पाणी प्याला. आता बोलू का? काय कुठे गेला होता? सावलीकडे. काय सांगता काय? मग काय घडलं तिकडे? काही वार्ताला बोलणं बिलणं काही झालं का? त्या सावलीची माझ्या समोर बोलायची काही टाप आहे? समज द्यायला गेले होते तिला. समज चांगली धमकावून आले. खरं जगन्नाथ आणि तीच होती का? म्हणजे अजून कोणी लहान मूल वगैरे, मुलगा मुलगी कोणी होतं का तिकडे? नाही, तिथे फक्त सावली आणि जगन्नाथ दोघेच होते. नीट आठवतंय ना? म्हणजे आठवतंय ना तुम्हाला? कोणी असं? माझी मेमरी शार्प आहे. नाही, मेमरी शार्पच आहे तुमची, मान्यच आहे मला. पण तरी आठवून बघा, असं काय जाणीवपूर्वक बोलणं झालं का? की कोणी लहान मूल आहे तिथे, काही खेळणी पडली होती का? युनिफॉर्म दिसला का तुम्हाला? आठवा, नीट आठवा आणि मला सांगा ना. सो इरिटेटिंग. राजकुमार, सांगितलं ना एकदा, तिथे फक्त जगन्नाथ आणि सावली दोघेच होते, कुणी लहान मूल नव्हतं. आणि हे काय सारखं मूल 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 लावून ठेवलंयस? हां, त्या सावलीला मूल आहे नाही, मला काय करायचंय? आणि बाय द वे, तुझा त्या मुलामध्ये काय एवढा इंटरेस्ट? काय लपवतोयस? राजकुमार, स्पष्ट बोल. जगन्नाथने 8 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. सावलीचा मुलगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार. कोणी असो, मुलगा मुलगी, जर माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार असेल तर त्या कार्ट्याला आधीच संपवायला नको मला? राजकुमार, एक गोष्ट कान उघडून ऐक. त्या सावलीचा मुलगा मुलगी व्हॉट एव्हर जे काही आहे, आय डोंट केअर, पण त्याच्या केसालाही धक्का लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाहीये. लक्षात आलं? प्रॉब्लेम काय तुझं? हं? तुला तो गेम सावली बरोबर खेळायचं ना? गाणं खेळणार आहात तुम्ही. मला काय जमतं? ते त्याचं कार्ट माझ्या जीवावर उठलं तर मी काय गुलू करत राहू? पुतण्या, काय करतोय कळतंय का? मी तिला संपवणार, मी तिला. राजकुमार, मूर्ख आहेस का तू? हा, त्या जगन्नाथने असं भाकीत केलंय की सावलीचं मूल तुझ्या विनाशाचं कारण ठरेल. पण त्याने असं नाही म्हटलंय की सावलीचं मूल मेलं तर तुझा विनाश टळेल. असं म्हटलंय का त्याने? नाही. कदाचित असंही असू शकतं की तिच्या मुलाला मारून तुझा विनाश होऊ शकेल. होऊ शकतं की नाही? थोडा कॉमन सेन्स वापर राजकुमार. आणि बाय द वे, मी इतक्या लांबून US हून त्या सावलीसोबत माझा हिशोब चुकता करायला आली. तुझे हे बाकीचं बदले वगैरे हे सगळे पुरे करायला मी इथं आले नाहीये. सावली माझं सावच आहे. आधी मी माझा हिशोब तिच्यासोबत सेटल करणार आणि मग तुझा. हे बघ, मी काय म्हणतो, इससे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे भैरवी जी. फक्त ठीक आहे नाही, शब्द दे तू सावलीच्या मुलाच्या केसाला धक्का लावणार नाहीस. दिला शब्द. बेटर. ए मार्कवा, इधर आ. खंड्याचा काय पत्ता लागला का? हो. पत्ता लागला? मग कधी सांगणार बाबा? मी हत्तीवरनं साखर वाटल्यावर सांगणार का? कधी सांगणार? कुठे तो? आत्ताच कळालंय. मी सिग्नल नोटिफिकेशनची वाट बघतोय. अच्छा, सिग्नल नोटिफिकेशनची. सिग्नल मिळाला की डेटा माझ्याकडे मोबाईलवर पाठवायचा. पळा.
मॅडम गेल्या, मॅडम बोलवतात मार्कवाला. आला 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 तुमचा मार्कवा. भैरवी, तुला शब्द तर दिला मी, पण जर का ते कार्ट जिवंत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त करणं माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला खंड्या सापडला पाहिजे. तोच सांगू शकेल की एक्झॅक्ट पोल्ट कोण आहे ते. डोक्यावर परिणाम झालेली बाई दिसते ही भैरवी. सरळ घरात येऊन धमकी देऊन जाते म्हणजे काय? स्वतःला काय समजत असते ग ही? त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सूड दिसत होता. सावली, सावली, तू ज्या कामासाठी इथे आलेली असते ते कामच होणार नसेल तर इथे थांबून काय उपयोग असतो का? मला वाटतं आपण सरळ बेळगावला परत निघून जाऊया. तुम्हाला असं वाटतंय का की तिथे ते आपल्या मागे नाही येणार? इथे अबीरची शाळा आत्ताच सुरू झाली आहे. मी त्याचं नुकसान नाही करू शकत व्यंकटेशजी. अगं पण आबिरचं ऍडमिशन आपण बेळगावला करूच शकतो की. आणि रतनचं काय? त्याला कसं तोंड देणार आपण? मग आपण कारवारला जाऊ, माझ्या आजोळी. तिथे तर आपल्याला कोणी शोधू शकणार नाही बघ. बस झालं. सावली, अजून किती दिवस तू एका शहरातनं दुसऱ्या शहरात, एका घरातनं दुसऱ्या घरात किती दिवस पाळणार आहेस? किती? मग काय करू बाबा? मी सगळ्यांसमोर नाही जाऊ शकत. आणि मी एकटी होते ना तेव्हा ठीक होतं. आता माझ्यासोबत माझा अबीर आहे. मला माझ्या नाही तर त्याच्या जीवाची पर्वा आहे. या सगळ्यात आधीच मी माझ्या मुलीला गमावलंय. मी अबीरला नाही गमावू शकत बाबा. हे बघ, आपण अबीरचा विचार नंतर करू. त्याची काळजी करायची गरज नाही, त्याला काही होणार नाही, हा माझा शब्द आहे. पण तुला मीडिया समोर यावं लागणार. तू जर मीडिया समोर आली नाही तर काय होईल याचा अंदाज आहे का तुला? ते मीडियावाली नको नको त्या वावड्या उठवतील. तुझ्या चारित्र्यावर चिखलफेक करायलाही कमी करणार नाहीत. हो सावली, काका म्हणतात ते मला पटत असतं बघ. तू स्वतःहून जगासमोर आलीस ना, तेही आबीर नसताना, तर यांच्या हातात काहीच लागणार नाही. या सगळ्या प्रकरणाची हवाच निघून जाईल बघ. तू मीडिया समोर सत्य सांगितलंस तर सगळ्या चर्चा थांबतील. त्यांच्याकडचा एकदा मसाला संपला की ती वेगळा विषय घेतील आणि सगळत बसतील. हे येते लक्षात? अनुभवाचे बोल आहेत सावली. ऐक. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तेच योग्य आहे. मला आता सगळ्यांसमोर यावंच लागेल. कोण पीटर? लोकेशन. कसं शक्य आहे? माझ्या घरात होता खंड्या. म्हणजे तो इथे येऊन गेला, पण तो मला भेटला नाही का? त्याचा फोन या घरात आहे. तो कोणाला भेटायला आला होता, सारंग की आईला? नाही नाही, या दोघांनाही नाही. नाही, तो कशाला भेटायला? तो मोनिकाला भेटायला आलेला का?